मी काय फक्त बघायचं काम करते. तशा आम्हाला लई कमेंट येते त्या. अरे एका ताईनं अजून एक मागच्या वेळेस कमेंट वाचलेली मी. नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज चतुर्थी असल्यामुळे मी इथं देवपूजा करून घ्यायला लागले आणि आमच्या दोघींचा पण उपवास आहे. खरं तर संकष्टी चतुर्थी ना मध्येच आमची मोडली होती, त्यामुळे मग अंगारकी चतुर्थी होती ना आता मागची गेलेली, तेव्हापासून आम्ही संकष्टी चतुर्थी डबल धरायला सुरुवात केली. त्यामुळे आज दोघींचा पण उपवास आहे. मग मी इथं पूजेसाठी हार बनवून घ्यायला लागले होते. तर बुधवारच्या रात्री आमच्या इकडे बाजार झाला ना, तर आम्ही दरवेळेस बाजारातून येताना फुलं घेऊन येत असतो. आधी पूजा करायला लागलाय ते गणपतीची आंघोळ कर घ्या. आंघोळ केली त्यामुळे फुलांशिवाय पूजा अपूर्णच असते. फुलं लावल्याशिवाय अशी देवपूजा छान वाटत नाही. तर मी इथं देवपूजा करून घ्यायला लागली आणि मध्येच पिल्या पण बोलतोय. तर पिल्या सकाळी सकाळी आला होता आज आमच्याकडं आणि तोच मला सांगतोय मामी ही लावा, ती फुल लावा. तर तो हातात देतोय एक एक आणि छान प्रकारे मी देवपूजा करून घेतलेली आहे. किती छान वाटतंय ना, प्रसन्न वाटतंय देवपूजा केल्यानंतर. मला तर खूप छान वाटतं आणि घरात एक अशी छान पॉझिटिव्ह एनर्जी येत असते देवपूजेमुळे. आणि हे जे फूल आहे ना ते आपल्या झाडाचं म्हणजे दारातल्या जो वेल आहे ना गोकर्णाचा, तर त्या झाडाचं निळं फूल होतं ते. आणि तर माझं पूजेचं होईपर्यंत कांचन इकडं गॅस वगैरे पुसून घ्यायला लागले. तसं पुसूनच घेतलेलं होतं, पण आज त्याच्यावर चहा बनवायचा होता, त्यामुळे मग ती अजून स्वच्छ व्यवस्थित पुसून घेऊन, म्हणजे उपवास असला ना ते सगळं पुसून वगैरे घेतल्याशिवाय ना त्याच्यावर उपवासाचं काय आम्ही बनवतच नाही. आणि देवपूजा करून झाली माझी आणि मी इथं भांडी घासून घ्यायला लागले. तर कांचन कपडे धुती आणि मग मी भांडी घासत असते आणि असं असते. आणि आम्ही दोघी एकमेकींना हेल्प करतो. मी भांडी घासायला लागली तर ती धुते आणि ती धुवत असली तरी मी तिने कपडे पिळून दिलेली वाळू घालत असते. तर या चहा प्यायला गुड मॉर्निंग. आणि आता ना आम्ही गणपती मंदिरमध्ये जाणार आहे आणि आमच्या दोघीची पण चतुर्थी आहे, ताईची आणि माझी. तर चहा करून घेतलाय, मी चहा केलाय आणि ताई भांडी घासतात. तर मी म्हटलं घासते भांडी. आता झालंय माझं चहा करून, चहा पिऊन लगेच भांडी घासते. झालंय, आता जायचं आहे गणपती मंदिरमध्ये, त्यामुळं. तर त्याच म्हणल्या जाऊ दे तू आज लयच कपडे धुतले ते आणि म्हणून मी घासते भांडी. तर म्हटलं मग पिते तोपर्यंत चहा, तर म्हटलं येते मग अजून धुवू लागायला भांडी. आणि चहा ओतून ठेवलाय त्यांना म्हणजे चहा दोघींना पण मी करताना चहा दोघीसाठीच करते. ह्याने असलं तर तिघांसाठी सकाळ संध्याकाळ चहा मीच करते, कारण त्याला त्यांनी स्वतःने चहा केलेला प्यायला आवडत नाही. बाकीचं मग स्वयंपाक हे करतील, पण चहा स्वतः केलेला प्यायला आवडत नाही त्यांना. मग चहा ओतून ठेवलाय त्यांचा आणि मग ते परत प्याणार आहे ते त्यांना, म्हणजे गारच चहा आवडतोय प्यायला म्हणून. आणि मला गरम गरम प्यायल्याशिवाय काय जमत नाही, चहा गार करून प्यायचा, मग चहा प्यायल्यावानीच वाटत नाही, म्हणून मी गरम गरमच चहा पित असते. म्हणून म्हटलं तुम्हाला जरा बोलावत आहे, भांडी बाहेर घासतायत म्हणून. तर आम्ही व्हिडिओ टाकणार आहे गणपती मंदिरमध्ये गेलेलो. हे काय करतातच व्हिडिओ, मी काय फक्त बघायचं काम करते आणि देवाला जायचं, दर्शन घ्यायचं, बाकीचं दुसरं काय मी बघत नाही एवढं काय. तर माझा चहा पिऊन झालाय, आता जाते जरा आता इकडं. आता झालं काय करते, व्हिडिओ चालू आहे. तुम्ही आलाय व्हिडिओ करत होते, ती एक कमेंट आलती हो, मग वाचले आणि म्हटलं चहा पेत पेत करावं त्यांना कमेंट तोपर्यंत. बघा आता चहा घेऊन आलाय त्यांचा, कारण त्यांना गारच चहा लागतो मी म्हणल्यानं. गारच चहा आवडते मला प्यायला.
कुठल्या कमेंटचं? ते कामाविषयी म्हणजे कांचनला कामासाठी करून आणले का, तसं काय नाही. तशा आम्हाला लय कमेंट येते त्या ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण लय असं विचारते. प्रत्येक जण आम्हाला सांगतोय कांचनला सांगायचं सारिकाचं, सारिकाला सांगायचं कांचनचं, कांचनला म्हणायचं तू लय चांगली, सारिकाला म्हणायचं तूच लय चांगली. त्यामुळे आम्हाला सवय झाली आणि आता सवय झाली त्याची, त्यामुळे कोणी काय बी म्हणलं ना तरी आम्हाला जे योग्य वाटतंय ना तीच आम्ही करत असते. नाही ना? बरोबर आहे. तर एका ताईनं अजून एक मागच्या वेळेस कमेंट वाचलेली मी, तर एका ताईने कमेंट केली, पण सगळ्यांना वाटत असेल की ह्यांच्या मनाला लागल की काय, असं काय नाही. तर ती कमेंट होती कांचन बरोबरच लय क्लोज होऊन ह्यांनी व्हिडिओ करते. मग मला माहित आहे ना ते माझ्या बरोबर पण व्हिडिओ करतात तसं आणि ह्यांच्या बरोबर करतात, म्हणजे दोघी सोबत पण ह्यांनी व्हिडिओ सेमच करतात. असं नाही की मला जवळ केलं आणि ह्यांना लांब केलं, तसं करत नाही ते ह्यांनी कधी दुरा. त्यामुळे ना आम्हाला माहिती आहे ना आम्ही काय करतोय ती, आणि आहोंचं कसं सगळं दोघींना पण समानच धरतात ते. त्यामुळे आम्ही असं कुणाच्या सांगण्यावरनं कुणाच्या कमेंट्सवरनं अजून तरी आमच्यात कधी वाद नाही झाला. चला जायचंय गणपती मंदिर मध्ये, तुम्हाला मगाशी सांगितलंय. गणपती जायचंय, कारण दर्शन घ्यायचं ही फक्त माझं काम असतंय. जायचं, दर्शन घ्यायचं, काय काय दिसतंय ती बघायचं, घ्यायचं, आवडलं तर जायचं, चालू असते व्हिडिओ करायचं. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी असते नाही जी मला सांभाळायची. मी व्हिडिओ करत असते तेव्हा माझा हात पकडायचा गर्दीतनं इकडं तिकडं. त्यामुळे मग व्हिडिओ मध्ये जास्त करून व्हिडिओ करताना हीच सांभाळत असते, त्यामुळे जास्त व्हिडिओ मध्ये ती दिसते आणि मी व्हिडिओ करत असते. बस चला जाऊया. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि कांचनच्या केसांविषयीचं पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमच्या दोघींचं पण हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे. आता बऱ्याच ताईंची रिक्वेस्ट होती की तुमचं हेअर केअर रुटीन शेअर करा, तुमचे केस छान आहेत दोघींचे पण, तर ते देखील आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही. तर जायचं म्हणत ना सकाळपासून तयारीत होतो, जायचं आणि खूप वेळ झाला आमचा आवरेपर्यंत, घरातलं सगळं होईपर्यंत. तर 12 वाजले आणि मंदिर 12ला बंद होत असते आणि नंतर 4लाच उघडत असते. त्यामुळे मग आम्ही म्हटलं 4 वाजताच जाऊया, कारण जाऊन पण काय उपयोग होणार नव्हता. 12ला तर मंदिर बंदच होणार होतं. त्यामुळे मग कांचनला म्हटलं फराळ करूनच जाऊया. तर कांचन इथं शाबू बनायला आली आणि तुम्हाला तर माहितीच आहे कांचन खूप छान शाबू बनवते. याचा व्हिडिओ पण मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या उपवासाला तुमच्यासोबत शेअर केलाय. तर तिला खूप छान शाबू बनवता येतो मस्त. त्यामुळे मग आणि आज पिल्या आणि काजल पण आमच्याकडेच फराळ करायला येणार होते, कारण तिचा पण उपवास होता. मग म्हटलं तू पण ये फराळ करायला. आणि पिल्याला तर शाबू खूप आवडतो. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये ना, आता गुरुवारच्या तर व्हिडिओ होतं मार्गशीर्ष महिन्याचं जेव्हा आम्ही शाबू बनवत होतो, तर पिल्या ना सकाळपासून आम्ही शाबू झाला का असं त्याचं चालू असायचं. तर त्याला खूप शाबू आवडतो. दही आण, दही बरं टाक आण, मामीला टाक. लस्सी आणते का? बरं आण टाक. आता नुसतं पण शाबू नाही खावत वाटत, शाबू सोबत दही वगैरे असलं ना तर खूप छान टेस्ट येते. मग म्हटलं आता कांचन तर कधी खाली जायची, मग काजल म्हणली राहू दे मामी मी घेऊन येते. मग त्यामुळे ती विचार होती ती काय आणायचं आहे, दही आणू ताक आणू की काय आणू. मला तर लस्सी खूप आवडते, पण ती म्हटली की लस्सी नसते तिकडं त्या दुकानमध्ये, आणि त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे आण काय आणायचं आहे ते. तर ती चालली आहे दुकानला. दही आणायचं, ताकच आण, ताक छान लागतं. हां बिला तू जाणार आहे का नाही? मी नाही जाणार. का? मी तुमच्याकडे राहणार आहे. आमच्या घरी राहणार आहे. तुला शाबू आवडतो का? आवडते. लय आवडते का? ताक पण आवडते मला. होय बरं बरं. हाय मामीने चाबू केलाय. मामीने चाबू केला, मी आलो खायला. चला आपण चाबू खाय. वेलकम. झाला का ग? झालाय. मला म्हणते पण आवडते. आ
लक्ष म्हणलं होय होय लक्ष आहे की. तुम्ही या परत आता. त्याला बाहेर येता येते नाही. का हो येत नाही आता. या क्या ठरवते या सगळ्याला चालेल. तिला शाबू खायचा आहे बे? हा खायचा आहे. उपास आहे का तो? हा? काका नाही ताक. येऊ का बी जाऊ? होय होय या. हा? या माघारे या. हा येते. जाऊ नका तिकडे या माघारे असू दे. चांगलं राहावा बरं का ए बनी बनी कर. बनी बनी का तुम्हाला चांगलं राहावा. आता रिक्षा जाणार आहे का? होय होय जाते रिक्षाने. चालतंय. येऊ का? होय होय या या. आणि आता इथं आम्ही मस्तपैकी खाणार आहे सगळी. हा ना कांचन. पिल्या बी खायला लागलाय. पिला आता लय उशीर झालाय. चमचा द्यायचा आहे पीठ. काजल बी खायला लागली. काजलनं जाऊन शाबू आणलाय. हे शाबू म्हणते बघ. काय ग दही आणलंय. या जेवण कराय सगळे. चमचा. हे फराळ करायला. ही काय आहे? तर आता आम्ही व्हिडिओ शूटच करणार होतो. म्हणजे हेअर केअर रुटीन पण सांगायचं होतं. आणि त्या पण काय झालं, ते शेजारच्या ताई आहेत ना, त्यांची तब्येत खराब आहे जरा. त्यामुळे त्यांची मम्मी आणि त्यांचे भाऊ त्यांना बघायला आले होते. मग त्या म्हटले की 2 कप चहा करता का. त्यामुळे मग आता कांचन त्यांच्यासाठी चहा करायला लागली. आता व्हिडिओ हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ ना उद्या अपलोड करेन मी. तर आता मी शाबूही खाल्ला संकष्टी होती म्हणून काजली आरती पिल्या. मग केसांचं जरा सांगायचं होतं तुम्हाला, काय वापरतो आम्ही काय नाही. मग तोपर्यंत आमच्या ताई शेजारी यायची गीताताई म्हणजे, तर त्या आजार आहेत, त्यांची मम्मी आणि भाऊ आलाय म्हणून मी त्यांच्यासाठी चहा ठेवलाय. आता त्या आजार आहेत म्हणून त्यांना बघायला आले. पण त्यांचं सगळं खाली आहे ना, ते खाली राहतात, वर झोपायला नसतं येतात. मग त्या वरच आराम करते ते 4 दिवस झालं म्हणून वरच बघायला आले. तर चहा ठेवला, आता चहा घेऊन जाणार आहे. पाणी दिलं त्यांना नेऊन. तर या त्यांच्या मम्मी आहेत आणि त्यांच्यासाठी चहा बनवला होता. त्यामुळे ते आले होते. आणि कांचनने परत मग आमच्या दोघींसाठी पण चहा बनवला. तिनं मला पण चहा आणून दिला. नंतर तिकडे पण घेऊन गेली. तर आम्ही मंदिरात पण जाणार आहे. तिथला पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करू. तर बाय बाय. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.